कैलासवासी नंदाई बोरे स्पोर्ट फाउंडेशन, माजी सदस्य राजगुरुनगर वकील संघटना, कैलासवासी नंदाई बोरे स्पोर्ट फाउंडेशन व श्री भानोबा क्रिकेट क्लब भानोबाची कोयाळी. धन्यवाद. डीचे संघ मालकांचे स्वागत, खेळाडूंचे स्वागत. खेळाडूंना या सुपर 8च्या मॅच साठी आयोजक कमिटीच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा. कॅप सौजन्य आपण पाहिले, त्यानंतर चषक आणि ट्रॉफी सौजन्य शिवशाही ग्रुपचे बांबोलीचे अध्यक्ष कैलास भाऊ निखाडे, कोल्हापूरचे माजी सरपंच कैलास शेठ बोक्से यांच्या वतीने आपल्या स्पर्धेसाठी चषकचं सौजन्य आपण पाहतोय. खेळाडूंसाठी आकर्षक कक्ष आपण पाहिले तर सौभाग्यवती अश्विनीताई सोमनाथ तरस, पंचायत समिती सदस्य खेड श्री सोमनाथ शेठ तरस, डायरेक्टर शिवम उद्योग समूह अमोल शेठ माणिक पाचपुते, जय गणेश एंटरप्राइजेस वासोलीचे विद्यमान सरपंच साईनाथ शेठ मधुकर पाचपुते यांच्या वतीनं खेळाडूंच्या कक्षाचं सौजन्य आपण पाहतोय. तर युट्यूब लाईव्ह सौजन्यासाठी युवा उद्योजक सूरज शेठ देवकर, युवा उद्योजक योगेश शेठ चव्हाण, धनंजय शेठ सोमवंशी आणि विशाल शेठ कड पाटील युवा उद्योजक यांच्या वतीनं युट्यूब लाईव्हचं सौजन्य आपण पाहतोय. अनेक बक्षीसदाता आहेत, अनेक देणगीदार आहेत, अनेक सौजन्य करता आहेत, अनेक स्पॉन्सर आहेत. त्यांचा वेळोवेळी नामोल्लेख करून आपण स्वागत आणि सत्कार करण्याचा प्रयत्न खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने आपण या ठिकाणी संपन्न करतोय. परंतु आता अधिकचा वेळ न घेता मॅचला या ठिकाणी आपण सुरुवात करतो. ऑफिशियली संपूर्ण टीम आपण पाहिलं तर या ठिकाणी रेडिओ आहे tenniscricket.in वरती या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. दोन्ही ऑफिशियली अंपायर मैदानात दाखल होत आहेत. एका बाजूला आपण पाहिलं तर भावेश नायर सर आहेत, समित जोशी सर आहेत, शुभम गाडे सर आहेत. कॉमेंट्री बॉक्स मधून काल, आज आणि उद्या ज्यांचं सुंदर समालोचन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकणार आहोत. मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषांवरती ज्यांचं प्रचंड मोठं प्रभुत्व आहे असे आदरणीय प्रशांत आदवडे सर देखील आपल्या समोर गेले 3 दिवस म्हणजे काल, आज आणि उद्या त्यांचा आवाज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकणार आहोत. tenniscricket.in ची संपूर्ण टीम, आमचे स्कोरर अक्षय खरे आणि त्याचबरोबर माऊली मंडप अँड डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांची देखील संपूर्ण टीम या स्पर्धेत आपण पाहिलं तर सज्ज आहे. त्या सर्वांचं खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं स्वागत आहे. मॅचला सुरुवात आणि कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकूयात आदरणीय प्रशांत आदवडे सरांना. 5 4 3 2 1 लेट्स प्ले. पहली गेंद पर हमला, खूबसूरत स्ट्रोक बल्ले के बीचों बीच डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर गगनचुंबी सिक्सर. व्हाट अ स्टार्ट. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. पप्पू अग्नि परीक्षा में पास हुए हैं. बहुत ही शानदार बल्लेबाजी भी इन्होंने की है. 18 गेंद में 54 रनों की पारी जहाँ समाप्त की थी वहां से आज इन्होंने शुरू की है. क्या स्टार्ट है, क्या आगाज है. स्टनिंग स्टार्ट. पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद पर कमाल का स्ट्रोक है. गेंद बॉर्डर के बाहर. ये तो आगाज है, अंजाम अभी बाकी है. अभी तो मारा है छक्का, अभी यहाँ चौका आना बाकी है. ये तो सिर्फ झाकी है, असली पिक्चर आना बाकी है. भिडूले साऱ्या गगनात ललकार, माननीय श्री दीपराज दादा खरावी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. सुमन पोलेकर कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं. पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद पर चौका. बल्लेबाज का इरादा है पक्का, गेंदबाज हक्का बक्का. अमित गेंदबाजी कर रहे हैं. दम स्टार्ट. इस ओवर में पहले 2 गेंदों पर इरादे स्पष्ट. इनफॉर्म बैटर लक्ष्मण पोलेकर. इनके नाम पर एक रिकॉर्ड है, मैं आपको जरूर बताऊंगा. इस बार सीधे बोले सेकंड को कहते बॉडी की तरफ. एक्स्ट्रा ऑर्डिनरी बल्लेबाजी खेड़ तालुका प्रीमियर लीग में 2026 के दूसरे संस्करण में बल्लेबाज लक्ष्मण पोलेकर का बल्ला बोल रहा है. ये गेंद बाउंड्री के बाद 4 रन. भिडूले साऱ्या गगनात ललकार, माननीय श्री दीपराज दादा खरावी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. आज लक्ष्मण पोलेकर बहुत ही अच्छी पारी कर रहे हैं अपनी टीम के लिए. अभी तक शानदार प्रदर्शन इनका रहा है. इस बार भी थोड़ा वेट किया और गेंद को खेते लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर. क्या बात है, तीर से समान छू लिया आसमान. बल्लेबाज लक्ष्मण खड़े, सीना तान. गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार.
माऊली शिंदे के खिलाफ 5 छक्के झंडे वाले खिलाड़ी मैदान के अंदर हैं। लक्ष्मण पोलेकर आज टीम के कप्तान के ऊपर हमला, अमित के ऊपर हमला कर रहे हैं। इस ओवर की अगर बात करें तो रन संख्या 20 रन। पहले छक्का चौका, एक बार फिर वो लाजवाब चौका छक्का, बल्लेबाज का इरादा पक्का, गेंदबाज हक्का बक्का। मॅग्निफिसंट बॅटिंग, सुपर बॅटिंग। फक्त डगआउटमधून टाळ्यांचा इतका आवाज येत नाही, तितका दंकम या ठिकाणी लक्ष्मण दाखवतोय। टाळ्यांचा गजर जरा जोरदार व्हायला पाहिजे। अभी भी नहीं लग रहा है, ऐसा लग रहा है शाम का नाश्ता आपने नहीं किया, दोपहर का खाना नहीं खाया, कुछ ना कुछ तो हुआ है। लेकिन बल्लेबाज को रनों की भूख लगी है, कमाल की बल्लेबाजी वो कर रहे हैं लक्ष्मण पोलेकर। फुल टॉस और सर पर खेल दिया, स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ। मैदान के अंदर राडा और लक्ष्मण पोलेकर बोल रहे 4 और 6 का पाड़ा। भिडूले साऱ्या गगनात ललकार माननीय श्री दीपराज दादा खरावी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार। खेड तालुक्याची पोरं आता नाही थांबणार। खेड तालुक्याची पोरं मैदान के अंदर जो दे धनाधन बल्लेबाजी हो रही है, धुआंधार बल्लेबाजी, विस्फोटक बल्लेबाजी, स्कोर 38 बगैर के नुकसान के दूसरा ओवर प्रगति पर है। उस साइड पर आप देख रहे तो फ्लाइंग पर खिलाड़ी तैनात हैं। सुभाष पवार बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी, आइकॉन खिलाड़ी हैं। महेश नानगुड़ी के ऊपर भी सबकी निगाह रहेगी। दिशा स्पोर्ट फाउंडेशन, साकोटी बनाम नंदाई बेवरेज स्पोर्ट फाउंडेशन, दो तगड़ी टीमें। ऑन साइड पर कलाई के साथ गेंद को मोड़ना चाहते थे, ये बहुत अच्छी गेंद थी, रन आपको नहीं मिलेगा। और कमाल का प्रदर्शन किया था महेश नानगुड़े, 26 गेंदों में 100 रन, 101 रनों की पारी 27 गेंदों में, और बढ़िया प्रदर्शन करते हुए 20,000 का इनाम भी प्राप्त किया था 38 बगैर किसी नुकसान के। और दूर से खेलना चाहते थे, काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद है, स्वीप करने की कोशिश। अच्छा कमबैक इस मुकाबले में सुहास पवार का। शातिर गेंदबाज है, गति परिवर्तन बहुत अच्छा करते हैं, टर्न एंड बाउंस बहुत बढ़िया गेंदबाजी करते हैं। स्कोर 38 बगैर किसी नुकसान के। ओ खतरा था यहाँ, बल्लेबाज के लिए खतरा था। अगर पहले अटेम्प्ट में गेंद को विकेट कीपर गैदर करते तो बिल्कुल दिनू कांबले के लिए खतरा था। इस ओवर में लगातार 2 चौके, उसके बाद में सुहास पवार ने पुनरागमन किया। ओवर की समाप्ति 2 ओवर के बाद 38 रन बगैर किसी नुकसान के। लेकिन तब जाकर इसका फायदा जो है ना, जो इस इंटेंट था, खास करके रक्षात्मक तरीके से खेलने का जो इंटेंट था, उसका फायदा सुहास पवार ने उठाया। बहुत अच्छी गेंदबाजी भी रही है। गेंदबाजी में अब फिलहाल सौरभ को गेंदबाजी करने का मौका मिला। लक्ष्मण स्पष्ट स्ट्राइक पर फैली हुई फील्ड है। टॉस गेंद मिडा पर खिलाड़ी विकेट, और सौरभ को विकेट मिला। लक्ष्मण बैक टू द बेबलिन, इंपैक्ट में पारी समाप्त हुई। फर्स्ट विकेट। क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला। माननीय दिनेश शेट गाडे पाटील, युवा उत्तेजक येलवाडी यांची बरीची टाळी। रणजी खेल चुके हैं, अनुभव बहुत ज्यादा। सामने गेंदबाजी करने के लिए गेंदबाज सौरभ कॉम्बस में हमारे साथ थोड़ी देर के बाद जुड़ेंगे। महाराष्ट्र के मशहूर कमेंटेटर नरेश डोमे सर आपका स्वागत है। और 31 विकेट के नुकसान पर है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज सौरभ तैयार। ओ ये कैच होना चाहिए था, विकेट कीपर ने कैच छोड़ा और विजय पावले चले गए।
नॉस्ट्रा करियन की तरफ इंपॉर्टेंट मुकाबला दोनों टीमों के लिए खेड़ तालुका प्रीमियर लीग 2026 की अद्भुत कहानी आप टेनिस क्रिकेट.in पर देख रहे हैं। बहुत ही शानदार आयोजन इस प्रतियोगिता का, इनामों की बरसात हुई है और विजय पावले नॉस्ट्रा करियन की तरफ दिनू कामले बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है, आइकॉन खिलाड़ी, दो आइकॉन खिलाड़ी बीच मैदान पर हैं। नंदाई बेवरेज फूड फाउंडेशन एक अच्छी संतुलित टीम है। दिनू कामले और विजय पावले दो आइकॉन, लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन। सौरभ की बढ़िया गेंदबाजी इस ओवर में, पहले 2 ओवर में प्रारंभिक बल्लेबाजों ने दुबादार स्टार्ट किया था, खास करके लक्ष्मण पोलेकर ने कमाल की बल्लेबाजी की थी। पहले ओवर में 30 रन, दूसरे ओवर में और तीसरे ओवर में गेंदबाजी बहुत बढ़िया रही है। सौरभ तैयार है गेंदबाजी करने के लिए। ओ दिनू कामले ये दिखने में है भोले, मैदान के अंदर उतरते तो बरसाते आंख के गोले, इनका खेल देख के सबका दिल डोले। दिनू कामले मॅग्निफिसंट स्ट्रक्चर, फटका असा धुवाधार, हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार। पैरों पर गेंद थी, खूबसूरती के साथ गेंद को स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर खेल दिया था बल्लेबाज दिनू कामले ने। स्कोर इसी के साथ 45 एक विकेट के नुकसान पर 45 for 1। ऑफसर पर फ्लाइंग 3 पर खिलाड़ी गली है, इसके साथ पॉइंट पर खिलाड़ी बाउंड्री लाइन पर कवर है। एक्स्ट्रा कवर का जो खिलाड़ी दायरे के अंदर लॉन्ग ऑफ पर रहे खिलाड़ी आप देख रहे हैं। दिनू कामले ऑन स्ट्राइक, ऑन साइड पर मिड विकेट पर गेंद को खेला गया। दिनू कांबळे नाही थांबले, आणखीन एक ठोकलाय, आणखीन एक षटकार त्याच्या बॅटमधनं, अप्रतिम बॅटिंग। फटका असा धुवाधार, हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार। ऐसा करो कि बस शोर हो जाए और छक्का ऐसे जड़ो कि फील्डर बोर हो जाए। कमाल का स्ट्रोक पुल किया, स्क्वायर लेग पर एक कमाल का स्ट्रोक, उसके बाद में मिड विकेट पर एक दमदार स्ट्रोक। स्कोर 51 एक विकेट के नुकसान पर। धुआंधार बल्लेबाजी, दिग्गज आइकॉन भारतीय जो टेनिस विश्व के सबसे बड़े खिलाड़ी आज खेड़ तालुका प्रीमियर लीग 2026 के साथ जुड़े हुए। सुपर 8 का ये आज के दिन का पहला मुकाबला। फुल टॉस गेंद थी, लो फुल टॉस गेंद पर फायदा नहीं उठा पाएगी, स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ चली गई। एक रन लेने का मौका विजय पावले इस पर स्ट्राइकर, इन पर स्कोर 52 एक विकेट के 50 रन पूरे हुए। 50 मैग्निफिसेंट बैटिंग नंदाई बेवरेज फूड फाउंडेशन, तूफानी बल्लेबाजी बल्लेबाजों द्वारा। और टीम के ओनर बहुत खुश हो जाएंगे, महेश बेवरे प्रसिद्ध वकील है महेश जी बेवरे साहब। एंड स्कोर नाउ 52 for 1। भाऊ मैदानात आलाय, भाऊ मैदानात आलाय विजयानं असा मारलाय, चेंडू गेले रस्त्यावर, कडक फटका असा धुवाधार, हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार। तुझ्या बॅटिंगचे गुणगान मी किती गाऊ विजय पावले। स्कोर धावसंख्या आपण बघितली तर 58-1 आहे, 58 for 1। आता विजय पावले यांचं नाव आहे, प्रेमाने त्याला विजय म्हणतात, आणखीन एक आदरानं नाव आहे भाऊ म्हणतात। तर भाऊनं तगडा शॉट खेळलाय या अत्यंत महत्त्वाच्या मॅचमध्ये। दिशा स्पोर्ट फाउंडेशन संघाने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, तो त्यांच्या अंगलट आलाय। ज्या पद्धतीने बॅटिंग झाले तर विकेट की तलाश में आपको होना चाहिए। एक विकेट आपको मिला, लेकिन एक विकेट से बात नहीं बनेगी। देशा स्पोर्ट फाउंडेशन साकोडी एक बहुत अच्छी टीम है। श्री बाळासाहेब कडलक दिशा उद्योग समूह, दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकोडी, और इससे पहले एक टूर्नामेंट हुआ था, बहुत ही यादगार था। टूर्नामेंट के आयोजन करता बाला साहेब कडलक। जो फर्स्ट प्राइज है 1,21,000 स्पॉन्सर किया बाला साहब कडलक और दिशा उद्योग समूह के पास सर्वे शर्मा। चलिए मैच की तरफ रुख करते, बहुत महत्वपूर्ण मुकाबला है। पहले 3 ओवर के जो कहानी है ना बिल्कुल बल्लेबाजों के पक्ष में रही है और प्रशंसा करनी चाहिए। इस मुकाबले में जिस तरह से बल्लेबाजी की लक्ष्मण पोलेकर पप्पू
जो स्टार्ट दिला था पहले ओवर में 30 रन, अब जाकर स्कोर 58 पर 1 और गेंदबाजी में परिवर्तन। अब आइकॉन खिलाड़ी है सुभाष पवार गेंदबाजी करेंगे, सामने दिनू कांबले बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है, शानदार बल्लेबाजी कर रहे हैं। सीधे वाले सेकंड को कह दिया लॉन्ग ऑफ पर, बल्ले की गर्जन, रन मिलेंगे आधा डजन और दिनू कांबले का और एक जबरदस्त स्ट्रोक, मैग्नम फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार। पर पिच गेंद थी, बल्ले के बीचों बीच खेल दिया, बल्ले का पूरा चेहरा दिखाया और गेंद को लॉक ऑफ बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया था। अब देखिए तालियों की आवाज यहां तक आ रही है, डगआउट बहुत कुछ प्रसन्न लग रहा है। बढ़िया लाइन, 2 लगातार चौके आए थे पहले ओवर में, उसके बाद में सुहास पवार ने बहुत अच्छा कमबैक किया था। वो 4 पेड़ लगाए थे, उनने 4 पेड़ लगाए थे, 4 बिंदी गेंदें आई थी। 64 रन 1 विकेट के नुकसान पर नंदा बेवरेज स्पोर्ट वाइड यॉर्कर अच्छी गेंद, इस बार रन नहीं मिलेगा। इस तरह से वो गेंदबाजी करते, आउट ऑफ द स्टंप गेंदबाजी करते, टपा खाते की गेंदें जो है ना बिल्कुल थोड़ा सा घुमाव लेती। विजय पावले अब दिनों के साथ चर्चा करने के लिए चले गए हैं। शाम की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए। विजय पावले ने मंत्रणा की है, स्कोर 64 रन 1 विकेट के नुकसान पर। सीधे बल्ले से गेंद को कह दिया खूबसूरती के साथ, बॉडी रन पर खिलाड़ी है, कैच न पकड़ने की कोशिश जरूर की गई है। दूसरे रन के वापस आएंगे, विजय पावले तेज रफ्तार के साथ भाग रहे और ये तालियों की आवाज सुनिए, तालियों की आवाज आ रही है, तालियों की गड़गड़ाहट आप सुन सकते हैं। 66 1 विकेट के नुकसान पर। फील्डिंग में थोड़ा सा बदलाव, जो लॉन्ग अप पर खिलाड़ी है उनको लेके आए हैं स्टक ओवर की तरफ। स्टक ओवर पर जो तुषार और अमित चले गए, कप्तान लॉन्ग अप पर चले गए, वो कैच होना चाहिए था। विकेट बहुत इंपॉर्टेंट दिशा स्पोर्ट फाउंडेशन शाकोर टीम के लिए। तालुका प्रीमियर लीग 2026 बहुत ही बेहतरीन खेल मैदान के अंदर। इस बार भी इस कवर पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात हैं। महेश डानगुड़े के ऊपर आपकी सबकी निगाह रहेगी, बहुत बढ़िया बल्लेबाजी, शानदार प्रदर्शन किया है और तकनीकी तौर पर स्ट्रॉन्ग खिलाड़ी, प्रोफेशनल खिलाड़ी है। सुभाष पवार का ओवर आप देख रहे हैं, स्कोर 67 पर 1 और चौथे ओवर की आखिरी गेंद है। इस ओवर की बात करें तो वो सिक्सर के बाद अच्छा कमबैक किया, पुनरागमन किया। कमबैक इज बेटर देन सेटबैक। सुभाष पवार प्रोफेशनल खिलाड़ी, सामने विजय पावले। फील्डिंग में थोड़ा सा बदलाव, फ्लाइंग ट्रिप एक खिलाड़ी इस वक्त पॉइंट पर है, कवर पर खिलाड़ी, स्ट्रक कवर मिड ऑफ पर खिलाड़ी, ऑफ साइड पर 5 खिलाड़ी और ऑन साइड पर 4 खिलाड़ी। बल्लेबाज विजय पावले के लिए। ऑफ टाइम के बाहर गेंद थी, सुंदर स्ट्रोक, कवर पर खिलाड़ी, गेंद को रोकने की कोशिश कामयाबी नहीं मिली तो डीप स्टक कवर के खिलाड़ी ने गेंद को रोका है। पाडेकर सर वहां मौजूद थे, गेंद को रोकना बहुत जरूरी है। विजय पावले रखेंगे अपने पास टाई का स्कोर 68 रन स्कोर बोर्ड पर है, 1 विकेट के नुकसान पर। आफ्टर कंप्लीशन ऑफ 4 ओवर स्कोर 68 पर 1। चर्चा तो हो रही है, कितना टोटल बनेगा वो देखना बहुत जरूरी है, क्योंकि आपके पास अभी भी वो 12 गेंदें शेष है। आने वाला मैच साइदान योद्धा स्पोर्ट फाउंडेशन, मैं टीम के कप्तान को दरख्वास्त करना चाहूँगा, टॉस के लिए आइए। देवाची आनंदी वागजाई नगर के मावड़े और देवाची आनंदी टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूँगा, टॉस के लिए आइए। देवाची आनंदी टीम कॅप्टन निलेश पिंजारी आणि विवेक शिवेकर, आपण टॉससाठी यायचंय। इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे। 5वें षटक सुरू असताना तुम्हाला इथे समर्जन कक्षाच्या समोर येऊन बसायचं आहे, बरोबर टॉस या ठिकाणी इनिंग ब्रेकमध्ये केला जाईल। शिवेकर विवेक आणि निलेश पिंजारी, आपण टॉससाठी या। या ठिकाणी आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं पहिलवान पप्पू शेठ घोरपडे उपस्थित होत आहेत। आळंदी देवाचीवरून त्यांचं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनापासून स्वागत आहे। चेतन शेठ पडवळ या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील
खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. व्यासपीठावरती आवर्जून आपण पाहिलं तर त्यांनी आपल्याला बिस्लरी पाणी बॉक्सचं सौजन्य खेड तालुका प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वासाठी दिलेलं आहे. युवा उद्योजक श्री साई अभ्यासिक अँड बुक स्टोरचे ओनर पैलवान प्रतीक शेठ गोपाळे, पैलवान श्री गणेश शेठ मुखे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं स्वागत आहे. व्यासपीठावरती अजय जाधव उपस्थित आहेत, अक्षय कंदा आहेत, आकाश कंदा आहेत, अमोल चोरगे आहेत. हा सगळा मित्रपरिवार उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. ऑफ टर्म के बाहर गेंद थी, पॉइंट के ऊपर से खेलना चाहते थे. फिलहाल गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई है. दो रन लेने का मौका. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों बल्लेबाज. स्कोर 70 पर पहुंच चुका है. 70 रन 1 विकेट के नुकसान पर. बल्ले की आवाज़ बहुत मीठी आ रही है. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 सुपर 8. कल आपने देखा था लाजवाब प्रदर्शन स्वर्गीय पहलवान अक्षय भाऊ कोळेकर स्पोर्ट फाउंडेशन और RK वॉरियर्स चाकन. दो टीमें ऑलरेडी टॉप 4 के लिए क्वालिफाई हो चुकी हैं. बल्लेबाज विजय पावले 10 पर खेल रहे, 4 गेंदों का सामना किया. इस वक्त गेंदबाजी कर रहे गणेश वाडेकर. मंडनगढ़ में अनंत सागर का टूर्नामेंट, डे नाइट का टूर्नामेंट, एक पुराना टूर्नामेंट, और उस प्रतियोगिता में मैन ऑफ द सीरीज रहे थे विजय पावले. रचनात्मक बल्लेबाजी, अल्टी पलटी दे घुमा के गेंद बॉडी रन के बाद 6 रन. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. बल्ले की गूंज और ये प्रचंड ताकतवर स्ट्रोक रचनात्मक तरीके से गेंद को खेल दिया था. स्कोर 76-1. विजय पावले 16 पर पहुंच चुके हैं. 5 गेंदों का सामना किया. अच्छी पारी वो अपनी टीम के लिए खेल रहे हैं. गणेश वाडेकर अनुभवी खिलाड़ी. अब क्या अब शॉट खेलेंगे विजय पावले, वो देखना बहुत जरूरी है. दबाव बनता गेंदबाज के ऊपर. रिवर्स में उल्टा पुल्टा और चटपटा गेंद बॉडी के बाद 4 रन. भिडवले साऱ्या गगनात ललकार माननीय श्री दीपराज दादा खरावी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. दोनों बल्लेबाज तूफानी बल्लेबाजी करते हुए इस वक्त विजय पावले और दिनू कामले. स्कोर 80, 1 विकेट के नुकसान पर. नंदाई ब्यूरे स्पोर्ट फाउंडेशन की गाड़ी रंपम जा रही है. क्या बल्लेबाजी दोनों बल्लेबाजों द्वारा रही है. विकेट चाहिए. विकेट एक बार भी लेते तो कमबैक करने का मौका मिलेगा, नहीं तो नंदाई ब्यूरे स्पोर्ट फाउंडेशन की गाड़ी जो है ना वो रंपम जा रही है. विजय पावले 20 पर खेल रहे. दिनू कामले इंपॉर्टेंट पारी 30, और इससे पहले लक्ष्मण ने बहुत अच्छी बल्लेबाजी की है. उनका विकेट गिरने के बाद दोनों आइकॉन खिलाड़ी ने पारी को संवारा है. दीपिंदर क्रीज जाके आंसर पर गैप ढूंढा गया. काउ कॉर्नर पर गेंद को फील्ड किया जाएगा, लेकिन 1 रन लेने का मौका. सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी. रन संख्या 81, 1 विकेट के नुकसान पर. आने वाला मैच पसायदान योद्धा स्पोर्ट फाउंडेशन देवाची आळंदी, वागजाई नगर से मावळे, वागजाई नगर शेलू. टीम के कप्तान को मैं दरखास्त करना चाहूंगा, टीम लिस्ट अपडेट करनी है. नीलेश पिंजारी, टीम लिस्ट को अपडेट करना है. प्लीज रिक्वेस्ट है दोनों कप्तान, टीम लिस्ट अपडेट कीजिए. टीम लिस्ट या ठिकाणी अपडेट करून ठेवा. तुम्हाला काय बदल करायचं आत्ताच करून ठेवायचे आहेत. एकच ओव्हर शिल्लक आहे, टॉस केला जाईल. निलेश आपका स्वागत है. हाफिज क्रिकेटचा खेळाडू आणि त्यानंतर ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी केले. 81, 1 विकेट के नुकसान पर. पकाते उछाल था, थोड़ा ऑफ टाइम के बाहर गेंद दिया, ऑन साइड पर खेल दिया. सिंगल आपको मिलेगा. सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी. रन संख्या 82 रन 1 विकेट के नुकसान पर. पहली पारी आप देख रहे हैं स्वर्गीय नंदाई बिवरे स्पोर्ट फाउंडेशन टीम, भानुबा क्रिकेट क्लब, भानुबाची कोयाली बल्लेबाजी करते हुए, और दिशा स्पोर्ट ने टॉस जीता, पहले गेंदबाजी करने का फैसला लिया, लेकिन बल्लेबाजों ने आपका जो टॉस का फैसला आपके खिलाफ चला गया, लेकिन उसके बावजूद बेहतरीन बल्लेबाजी रही है, क्लास बल्लेबाजी. लक्ष्मण, क्या कमाल का प्रदर्शन आपका रहा, गजब का प्रदर्शन आपका रहा है. 82 रन स्कोर बोर्ड पर. जय पावले ने शॉट तो अच्छा खेला, पीछे खिलानी है, नहीं रोक पाएंगे. स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर गेंद, 6 रन. विजय पावले का बल्ला बोल रहा है, सुपर बैटिंग. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार.
इस वक्त स्वर्गीय मंदाई भिवरे स्पोर्ट फाउंडेशन की गाड़ी रंपम पम जा रही है। उसके वजह है विजय पावले और दिनू कामले ड्राइव सीट पर हैं। दबाव पूरी तरह से गेंदबाजी के ऊपर, लेकिन इसी विकेट पर रन बनते हैं। सीमेंट का विकेट है तो रन जरूर बनेंगे। मेहनत आपको करनी पड़ेगी, मेहनत से मंजिल तक जाने के लिए। और चर्चा हो रही है पैसाईदान योद्धा स्पोर्ट फाउंडेशन देवाच्या आळंदी बनाम मगजाईनगर से मावळे टीम कैप्टन आप रेडी रहे टॉस के लिए। शानदार बल्लेबाजी दोनों बैटर द्वारा स्टार्ट किया था, आगाज किया था। लक्ष्मण ने बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हुए अच्छा आगाज करके दिया था और तो सबका दिल जीत लिया था। विजय पावले अब रंग में आ चुके हैं। 27 पर खेल रहे हैं, 8 गेंदों का सामना किया। दिनू कामले 31 पर बल्लेबाजी कर रहे हैं और इंपॉर्टेंट साझेदारी दूसरे विकेट के लिए। दोनों बल्लेबाजों के बीच निर्णायक ओवर का खेल। अमित राउत पहले ओवर में थोड़ा सा महंगे साबित हुए थे तो एंड चेंज किया गया। ऑफ स्टंप के बाहर गेंद खेलने की कोई कोशिश नहीं है। अंपायर की तरफ से वाइड बॉल का इशारा। बाबी जी मैदान के अंदर अंपायरिंग कर रहे हैं। आईपीएल में बतौर टीवी अंपायर ने बहुत अच्छा काम किया था। जोशी जी हमारे साथ जुड़े हुए हैं। शुभम गाड़े 32वें अंपायर। 3 अंपायर इस वक्त काम बहुत ही बढ़िया कर रहे हैं। 89 पवन और 10 स्तंभ गेंदबाजी इस बार भी खेलने की कोई कोशिश नहीं की गई है। निर्णायक ओवर का खेल है फिलहाल। ये छठा ओवर बहुत महत्वपूर्ण है। क्रुशियल मुकाबला। विजय पावले अंपायर को पूछ रहे वो गाइडलाइन क्या है। वाइड लाइन तो है, गाइडलाइन क्या है वो पूछ रहे हैं। कहाँ कि अगर ऑफ स्टंप के बाहर कितनी गेंद बाहर गिरेगी वो देखने वाली बात है। और उसके बाद में इस बार अच्छा स्ट्रोक, बेहतरीन टाइमिंग, अगेंस्ट छक्का पर बॉडी लगे बाहर। कड़क शॉट दिनू कामले के बल्ले से छक्का। फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार। क्लासिकल बल्लेबाजी दिनू कामले द्वारा इस बार थोड़ा बॉडी का बैलेंस आगे लेके आए थे। यॉर्क करने की कोशिश, आउट ऑफ द ऑफ स्टंप गेंदबाजी, वाइड यॉर्कर डालने का प्रयास और थोड़ा सा फंस गया अमित राउत। उस रिदम के साथ वो गेंदबाजी नहीं कर पा रहे। फुल टॉस, मिस टाइम स्ट्रोक। इस कवर पर खिलाड़ी गेंद के नीचे। दिनू कामले की पारी समाप्त। सेकंड विकेट गॉन। क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला। माननीय दिनेश शेठ गाडे पाटील युवा उद्योजक येलवाडी यांची टीम के कप्तान अमित राउत ने नए बैटर बल्लेबाजी करने के लिए आए हैं। प्रशांत बोई टीम के कप्तान हैं। 37 रनों की पारी, बहुत अच्छी पारी रही है लेफ्ट हैंडर बल्लेबाज दिनू कामले की। रबर बॉल में 6 छक्के जड़ने का कारनामा दिनू कामले ने किया है। नई मुंबई में यह कारनामा इन्होंने किया था। 95 for 2। नेक्स्ट मैच का टॉस दोनों टीमें तैयार है। देवाची आळंदी, वागसाईनगर, शेलू। अगर कुछ बदलाव करना चाह रहे हैं अपनी टीम के अंदर तो आप पहले ही करें। आपको वो 5 मिनट का समय दिया गया था। पिछला ओवर इसीलिए दिया गया था कि आप अगर कुछ अपडेट करना चाह रहे हैं टॉस के पहले तो आप अपडेट कर सकते हैं। लिंक की लिस्ट बहुत महत्वपूर्ण। अमित राउत गेंदबाजी करे सामने प्रशांत भोईर। इस बार रन देने का प्रयास जरूर हो रहा है। अंपायर की तरफ चले गया ऑन फील्ड अंपायर प्रशांत भोईर। क्रुशियल खिलाड़ी है टीम के कप्तान। अमित राउत के लिए कमबैक करने का मौका, बिल्कुल इसमें कोई संदेह नहीं है। और कुछ देर के लिए खेल रुका हुआ। सायदान योद्धा स्पोर्ट फाउंडेशन देवाची आळंदी
वाघजाईनगरचे मावळे वाघजाईनगर शिडू आपल्या जे टीम लिस्ट आहे त्या टीम लिस्टमध्ये काय फेरबदल करायचे असतील तर आत्ताच करून घ्या. हे 4थ्या वेळा तुम्हाला मी अनाउन्समेंट केले, 4 वेळा अनाउन्समेंट झालेली आहे. बघा आता हे सगळं संपल्यानंतर तुम्ही जर टीम लिस्ट अपडेट करायला ना तर वेळ जाईल. वेळ अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे मॅच संपण्याच्या अगोदरच ही मॅच पूर्ण व्हायच्या अगोदरच टीम लिस्ट अपडेट करा की ज्यामुळे डायरेक्ट टॉस केला जाईल. बरोबर 5:51 झालेले आहेत. प्रशांत भोईर आउट. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश विजय दोन्ही एंड चेक करा. टीव्ही अंपायर प्रशांत थांबा, प्रशांत थांबा, बॅट्समन थांबा, दोन्ही एंड चेंज करा, चेक करा. प्रशांत रुकी. प्रशांत वैसे चांद नहीं बैठे. दोन्ही एंड चेक करायचे आहेत. ऑनफिल्ड अंपायरने त्याचा इशारा केलाय. वरती सेफ आहे. नॉस्टेकर एंडला बॅट्समन आउट. प्रशांतला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. विजयचा जो प्लॅन होता तो सक्सेसफुल झाला. त्याला स्ट्राईक ठेवायचं होतं आणि मग प्रशांतला आपली विकेट सॅक्रिफाईस करतो कारण हा शॉट आपण बघितला तर चांगला खेळला गेला नव्हता. फिलहाल बहुत महत्वपूर्ण मुकाबला. अमित राउत अपने बॉलिंग पर तैयार. विजय पावले गेंदबाजी कर 2 गेंदों का खेल इस पारी में शेष. स्कोर 95-3. ठिकाणी आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं युवराजची कोकाटे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. शेरी स्पोर्ट्स तळेरांचे संघमालक आणि क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व महाराष्ट्र पोलीस युवराज कोकाटे साहेब उपस्थित आहेत. सूरजचे अमले अचित भाऊ गायकवाड आपण सूरज सर उपस्थित, आपलं स्वागत आहे. हनुमान प्रासादिक दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष आदरणीय श्रीपती शेठ खराबी साहेब आपल्याला विनंती केला तर आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हा. स्वागत आहे. ओटू कॉम्बॉक्स. ओहो हो, हम जहाँ खड़े होते हैं लाइन वहां से शुरू हो जाती है. क्या जबरदस्त गगनचुंबी सिक्सर विजय पावले के बल्ले से. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. नंदाई बेवरेज स्पोर्ट फाउंडेशन के 100 रन पूरे हुए. 101 101 रन 3 विकेट के नुकसान पर. अभी फिलहाल दिशा स्पोर्ट फाउंडेशन ने बहुत शानदार बल्लेबाजी की थी और टूर्नामेंट का हाईएस्ट टोटल बनाया था 120. आखिरी गेंद शेष. विजय पावले इज ऑन स्ट्राइक. ओहो हो, क्या बात है. अंत भला तो सब कुछ भला. और विजय का बल्ला माशाअल्लाह, बाहू का बल्ला माशाअल्लाह, कमाल की बल्लेबाजी. 6 रन. फटका असा धुवाधार. हा गेला खुशबाज इस तरह से बल्लेबाजी हुई है बीच मैदान पर विजय पावले की. लेकिन एक बात मैं आपको बताना चाहूंगा, इस प्रतियोगिता में दिशा स्पोर्ट फाउंडेशन ने 120 रन बनाए थे, हाईएस्ट स्कोर टोटल बनाया था. तो उनके पास भी महेश नानगुड़े जैसे खतरनाक बल्लेबाज है, सुहास पवार उनके पास है. बहुत मजा आएगा. टारगेट इस मुकाबले में रहेगा 108 रनों का. पहले बल्लेबाजी करते हुए आज नंदाई बेवरेज स्पोर्ट फाउंडेशन ने बनाए. तो अब एक बार फिर टॉस की तरफ बढ़ते हैं क्योंकि समय हमारे पास बहुत कम है. अगला मैच जिसका टॉस किया जाएगा. दोन्ही कॅप्टन विनंती आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी यायचे. यानंतरच्या मॅचचा टॉस या ठिकाणी आपण करतो. यानंतरची मॅच असेल पसैदन योद्धा स्पोर्ट फाउंडेशन देवाचे आळंदी आणि त्यांच्या विरोधात वागसाई नगरचे मावळे वागसाई नगर यांना विनंती आपण कॅप्टन टॉस साठी यायचे आणि टॉस करण्यासाठी श्रीपती शेठ कराबी साहेब आपल्याला विनंती आहे आपण टॉस साठी या. हनुमान प्रासादिक दिंडी मंडळाचे अध्यक्ष खराबवाडी नगरीचे प्रतितेश उद्योजक आणि प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांच्या शुभास्ते आपण पुढील मॅचचा टॉस त्या ठिकाणी करतोय. टॉस बॉक्स मध्ये आपल्या समेत जॉईन होणार होता प्रशांत आदोडे सर. तत्पूर्वी कॅप्टन विनंती आहे कॅप्टन विवेक शिवेकर, कॅप्टन निलेश पिंदारी दोन्ही संगणकांना विनंती आपण टॉस साठी या. त्या ठिकाणी आपण टॉस करतोय. नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करतोय. व्यासपीठावरती एलवाडी नगरीचे प्रतितेश उद्योजक ज्यांनी आपल्या स्पर्धेसाठी विकेटच्या ट्रांचचा सौजन्य दिला दिनेश भाऊ गाडे पाटील. सिद्धेश्वर डेअरीचे ओनर धनराज भाऊ पाटील उपस्थित आहेत. अचित भाऊ गायकवाड
पिंपरी चिंचवडवरतून उपस्थित आहेत, सूरजभाऊ आमले सुन्नरवरतून उपस्थित आहेत, युवराज कोकाटे साहेब महाराष्ट्र पोलीस आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी ते देखील आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. त्यांचं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं स्वागत आहे. कॅप्टन विवेक या, संगनायक विवेक शिवेकर आपण टॉस साठी या आणि मान्यवर आदरणीय श्रीपती शेठ करावी साहेबांना विनंती आहे आपल्या शुभास्ते आपण टॉस करतोय तिथे आपल्या समोर जॉईन होतील प्रशांत आदोडे सर. तोपर्यंत ऐकूयात आपण बाणबाची क्वाळी संघाचा ट्रान्स. किती उडून गेला भरारा, आले किती गेले किती उडून गेला भरारा. परंतु आजही क्रिकेटमध्ये कैलासवासी नंदाई बोरे स्पोर्ट फाउंडेशन व श्री भानोबा क्रिकेट क्लब भानोबाची कोयाळी संघाचाच दरारा खेड तालुका प्रीमियर लीग 2026 मध्ये पदार्पण करीत आहे. संघ मालक ऍडव्होकेट माननीय श्री महेश संपत भिवरे, संस्थापक कैलासवासी नंदाई बोरे स्पोर्ट फाउंडेशन, माजी सदस्य राजगुरुनगर वकील संघटना, कैलासवासी नंदाई बोरे स्पोर्ट फाउंडेशन व श्री भानोबा क्रिकेट क्लब भानोबाची कोयाळी. नाव मैदान गाजवायला आले पहा. दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुर्डी चिखलगाव खेड तालुका प्रीमियर लीग 2026 मध्ये पदार्पण करीत आहे. संघ मालक माननीय श्री बाळासाहेब कडलग, दिशा उद्योग समूह, कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलग, दिशा उद्योग समूह, दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुर्डी चिखलगाव. तालुक्यात क्रिकेट मध्ये कॅप्टन आलेले आहेत मान्यवर पाहुणे हनुमान प्रास्ताविक दिंडी मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्रीपती शेठ करावी साहेब आणि तिथे आपल्या समेत जॉईन होतील आदरणीय प्रशांत आदोडे सर. ओट यू. खेच बनता चरित्र और चरित्र से बनता राष्ट्र. दोस्तों आपका स्वागत है खेड तालुका प्रीमियर लीग 2026 के इस अद्भुत कहानी में. सुपर 8 का आज का दूसरा दिन है और दोनों टीमों की कप्तान रेडी है हमारे मेहमानों के साथ. टॉस का बॉस. It is a call. It is tail. आळंदीमध्ये आनंद आहे कारण आळंदीच्या संघाने या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे. नाही निर्णय अत्यंत महत्त्वाचा असेल. काय असेल? पहिले आम्ही फिल्डिंग करू. कारण थोडं अंधार बी होईल ना. अंधारात मारायचं आहे की अंधारात थांबवायचं आहे? थांबवायचं. या स्पर्धेबद्दल काय सांगाल? आयोजन नियोजन खूप छान आहे. दरवर्षीप्रमाणे भरवत जावा आणि सगळ्यांना संधी भेटते याबद्दल धन्यवाद. पिंजारी अत्यंत महत्त्वाचं म्हणजे जेव्हा अखिल भारतीय स्तरावरती जे आयकॉन खेळाडू तुमच्या संघामध्ये येतात त्याचा फायदा होतो की नुकसान होते? काय नक्की त्या ठिकाणी गोंधळ उडतो की पॉझिटिव्ह ऊर्जा मिळते? नक्कीच आयकॉन आहे म्हणून फायदाही मिळतो, पण आयकॉन असे आहेत की ते आमच्या टीमचे आहेत, आम्हाला त्यामुळं सोपं जातं ते सगळ्या गोष्टी करायला. तो दोस्तों बहुत टॉस के कहानी में आपको जरूर बताऊंगा. सिक्का उछला और देवाची आनंदी के पक्ष में गिरा. इन्होंने कहा कि भैया हम गेंदबाजी करेंगे और वागसाई नगर शेलू टीम को करनी है इस मुकाबले में बल्लेबाजी. केटीपीएल 2026 में आएगा मजा क्योंकि दूसरी पारी शुरू हो रही है. दूसरा पड़ाव भी बहुत महत्वपूर्ण रहेगा. ज्यावेळेस सामन्याला सुरू होईल त्यावेळेस महाराष्ट्रातील लोकप्रिय समालोचक निश्चितच आपण त्यांच्या लेदरबॉलच्या स्पर्धा तिथे आवाज ऐकतो, त्याचबरोबर कॉर्पोरेट स्पर्धामध्ये त्यांचा आवाज ऐकतो, वेगवेगळ्या लीगमध्ये आणि व्यावसायिक स्पर्धामध्ये त्यांचा आवाज ऐकतो. समालोचन कक्षामध्ये जॉईन होतात आमचे परम मित्र नरेश टोमे सर. हॅलो, धन्यवाद प्रशांत आदवडे सर. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं खेड तालुका प्रीमियर लीगमध्ये मनपूर्वक स्वागत. खेळ हा धर्म, जिद्द ही पूजा, संघभावना आमची ओळख. ज्या संघात हार मानत नाही तोच लिहितो विजय लेख. आणि कोण विजय लेख इथे लिहिणार आहे याचं उत्तर थोड्या वेळानंतर आपल्याला मिळेल. स्वर्गीय नंदाई भिवरे स्पोर्ट्स फाउंडेशन भानोबाची कोयाळी विरुद्ध दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन साकुर्डे चिखलगाव या दोन संघांमध्ये सामना मैदानावर आजच्या दिवसातला पहिला सामना आहे. आणि स्वर्गीय नंदाई भिवरे स्पोर्ट्स फाउंडेशननं प्रथम फलंदाजी इथे साकारलेली आहे. 108 धावांचं आव्हान त्यांनी दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन संघासमोर उभं केलेलं आहे. ॲडव्होकेट महेश भिवरे यांचा संघ तर दुसऱ्या बाजूला उद्योजक सन्मान्य बाळासाहेब कडलक आणि त्याचबरोबर
उद्योजक सन्मान्य कौस्तुभजी बाळासाहेब कडलक यांच्या मालकीचा संघ आहे. वाईटसाठी रेफरल कॉल येतोय. पहिला चेंडू होता विजय पावलेचा आणि पंचांकडून वाईडच्या निर्णयाची घोषणा आलेली आहे. मात्र आता प्रत्यक्षामध्ये तिसऱ्या पंचांकडून काय निर्णय येतो हे पाहायचं. विजय पावले मगाशीच प्रशांत आदवडे सरांनी ज्या खेळाबद्दल आपल्याला अत्यंत चांगली माहिती दिली, तर फेअर डिलिव्हरी, चेंडू चांगला आहे, पंचांचा निर्णय मागे येईल. हॅलो, स्क्रीनवरती हा सूर्य आणि हा जयद्रथ. विजय पावले एक मोठं नाव आहे, टेनिस क्रिकेट मधलं मोठं नाव आहे. 2007-8च्या सुमारास मला वाटतंय क्रिकेटच्या कव्हर्स मध्ये ढकललेला चेंडू, तिथून धावा मिळतील आणि फलकावरती पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे यायचं ओव्हर स्टेपिंग साठी. गोलंदाजाचा पाय हा क्रीजच्या पुढे आहे का, पॉपिंग क्रीजच्या पुढे आहे का, हे आता तपासून बघायचंय. विजय पावले सांगलीचा खेळाडू आहे, मात्र टेनिस क्रिकेटमध्ये आला आणि इथे मागचे जवळपास एक 16-17 वर्ष अधिराज्य गाजवलं विजय पावलेने आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती, आपल्या फलंदाजीच्या जोरावर. आज बघायचं या मैदानामध्ये काय कमाल कामगिरी करणारे मुस्ताक अली ट्रॉफी कडून महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलेला खेळाडू आहे. इथे नो बॉल, फलकावरती धावा 2. ही आली अवांतर धाव. माननीय रुपेश टेकाळे, शिवन्य एंटरप्राइजेस यांकडून अवांतरची एक रन. तर बघा, महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये एखाद्या संघाचं प्रतिनिधित्व करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. ISPL मध्ये सुरुवातीला एक खेळाडू म्हणून मॅन ऑफ द अर्थात उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून पुरस्कार पहिल्या सिरीज मध्ये मिळवला, दुसऱ्या पर्वामध्ये संघनायक पद मिळालं आणि त्यानंतर माझी मुंबईला विजेतेपद मिळवून देणारा संघनायक. कव्हर्स मध्ये चेंडू, धावा मिळतील 4. फलंदाज स्ट्राईक एंड वरती अमित राऊत. भिडूले साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. फलकावरती धावा 6. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पहिल्या दोन्ही चेंडूंवरती शंका उपस्थित केली. स्लोवर वन टाकला होता, पुल करण्याचा प्रयत्न, हॅमर शॉट, मात्र तिथे क्षेत्ररक्षक असेल. एक धाव जरूर अमित राऊतला. आणि आता स्ट्राईक एंड वरती महेश नानगुडे, क्रिकेट विश्वामध्ये सर्वात वेगानं डेव्हलप होणारा खेळाडू, सर्वात वेगानं प्रसिद्धीच्या शिखरावरती उभा राहणारा खेळाडू. छोटा पॅकेट म्हणतो आम्ही, छोट्या चनीचा फलंदाज आहे, मात्र काय फलंदाजी करतो. त्याची फलंदाजी लोभस्वानी आहे, लोभस्वानी हुकुमशाही आहे. मोठा गोलंदाज असेल तर तो हुकुमशहा ठरतो. आणि तो कसा ठरतो? पहिला चेंडू कव्हर्सच्या डोक्यावरून, धावा 4. महेश नानगुडे. भिडूले साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. अनेक वेगवेगळे फटके अलीकडे टेनिस क्रिकेटमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. विशेषतः इम्प्रोव्हायझेशनला आता अलीकडे खूप महत्व आलेलं आहे. पण महेश नानगुडे ज्यावेळेस खेळतो ना, त्यावेळेस तुम्ही सरळ बॅटनं क्रिकेटचे अभिजात फटके खेळून सुद्धा धावा बनवू शकतात, हे तुम्हाला विश्वास पटेल. कारण चेंडूच्या मेरिट वरती खेळणारा आता सध्याच्या घडीतला सर्वोत्तम खेळाडू आहे महेश नानगुडे. वा, उंच फटका आकाशामध्ये आणि विजय पावलेला भिरकावलंय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. महेश नानगुडेचा पुन्हा एकदा एक दिमागदार षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. या बॅटिंगचे दिवाने आहेत प्रेक्षक. महेश नानगुडे ISPL सीझन 3 मध्ये 8.5 लाख रुपये त्याने मिळवले ऑक्शन मध्ये. परत एकदा उंच फटका, इथे फसलेला फटका आहे आणि काय कॅच आहे.
विजय पावलेकडून महेश नानगुडेचा काटा काढलाय. एक मोठा फलंदाज मोठ्या गोलंदाजाकडून बाद. मात्र त्या अगोदर विजय पावलेवरती जो हल्ला चढवला होता आणि त्यानंतर विजय पावलेने टाकलेला चेंडू आणि मिळवलेली विकेट. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील युवा उद्योजक येलवाडी यांची बरीची टाळी. एकदा उत्कट लढती या मैदानावरती प्रेक्षकांसाठी मेजवानी ठरणार आहेत. दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन साकोर्डी संघाकडून महेश नानगुडे, सुहास पवार हे आयकॉन म्हणून मैदानामध्ये येतील. स्क्रीनवरती आपण बघतोय टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा चेंडू होता आणि ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. वरची कड लागली, खूप उंच गेला चेंडू, पण विजय पावलेनं तिथे अप्रतिम कॅच पकडलेला आहे. फलकावरती धावा 17. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिलं षटक याबरोबरच संपन्न होईल. 30 चेंडू 91 धावांची गरज. 108 धावा हव्या होत्या 6 षटकांमध्ये. तर आम्ही सतरा धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आयकॉनची चर्चा करत होतो आपण. दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन मध्ये महेश नानगुडे, सुहास पवार, तर स्वर्गीय नंदाई भिवरे स्पोर्ट्स फाउंडेशन आणि भानोबा क्रिकेट क्लब, भानोबाची कोयाळी, विजय पावले, दिनू कांबळे. उजव्या आयुष्या बाहेर होता. लेंथ बॉल अमित राऊतला निश्चित कनेक्ट करता येत नाहीये. निर्धाव चेंडू ठरेल. फलकावरती धावा स्थिर आहे 17. यानंतरची जी मॅच आहे पसायदान योद्धा स्पोर्ट्स फाउंडेशन, देवाची आळंदी, रोहित खरात आणि राजेश सोरटे हे दोघेही पुणेकर तुम्हाला या मॅच मध्ये आयकॉन म्हणून बघायला मिळतील. तर वाघजाई नगरचे मावळे ओमी केनी आणि भूषण गोळे. तर कडक आहे. अमित राऊत नो बॉल आणि 6 धावा. 7 धावांची इथे 7 धावांचा लाभ होईल. पायचे फुलटॉस होता चेंडू, बराच उंच होता आणि त्याला पंच केलं होतं इथे. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अमित राऊतचा सुद्धा एक दिमागदार फटका बघायला मिळतोय. थोडा ही आली अवांतर धाव. माननीय रुपेश शेठ टेकाळे, शिवन्य एंटरप्राइजेस यांकडून अवांतरची एक रन. 24 धावा. काल सुपर 8चा पहिला दिवस होता. स्वर्गीय पैलवान अक्षय भाऊ कोळेकर स्पोर्ट्स फाउंडेशन आणि RR वॉरियर्स चाकण या दोन संघांनी सुपर 4 मध्ये प्रवेश केला. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता, मात्र मागचा बॉल नो बॉल होता, तर फ्री हिट वरती बचावलेला आहे. विकेट जाणार नाही. 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सुहास पवार डाव्या हाताचा एक हरहुन्नरी खेळाडू, स्ट्राईक एंड वरती खेळेल. सामना करेल गोलंदाज किरण कडचा. चेंडूचा भोवरा बनवतो किरण कड आणि आता डाव्या हाताचा फलंदाज त्याच्या समोर आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करायचा आहे. सागरला तिथून हलवलेले, त्याला पाठवले मिडॉनला आणि डीप मिड विकेट वरती प्रशांत आपल्याला दिसणार आहे. मोठा बदल केलेला आहे क्षेत्ररक्षणामध्ये, पॉवर प्ले मध्ये. या बदलाचा परिणाम मला वाटतं 0 आहे. सरळ बॅटनं लॉफ्ट केला, लॉफ्टेड स्ट्राईक. धावा 6. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. पहिल्या षटकामध्ये विजय पावले धावा रोखू शकला. एक महेश नानगुडेची विकेट मिळाली, ही चांगली मोठी गोष्ट ठरली. पण 17 धावा पहिल्या षटकामधून. परत एकदा उंच टोले जांग, पुन्हा एकदा लांब, पुन्हा एकदा गगनचुंबी षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. 37 वरती 21 धावा या षटकातून आलेल्या आहेत. 3 षटकार ठोकलेत फलंदाजांनी. अमित राऊतनं 1, तर सुहास पवारनं 2. किरण कड
नाही रोखू शकलेला, सातत्यानं थोडा बदल क्षेत्ररक्षणामध्ये करायचा आहे. शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू पॉइंट कडे पाठवलाय, बॅकफुट पॉइंट कडे पाठवलाय, तर फाईन लेगला एक नवीन खेळाडूची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मिड विकेटचा खेळाडू स्क्वेअर लेग कडे जातोय आणि इथे मात्र चेंडू पायावरती आदळतोय, शरीरावरती आदळतोय. धावा मिळण्याची शक्यता इथून अजिबात नाही. एक डॉट बॉल आलेला आहे. या षटकातला दुसरा डॉट बॉल आहे, पण 20 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. साकुर्डी चिखलगाव दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन संघासाठी 37 वरती 1. उद्योजक सन्माननीय बाळासाहेब कडलक. खेड तालुका प्रीमियर लीग असेल. ओहो हो ग्लान्स, काय कलात्मकता आहे. नेत्र दीपक, डोळे तृप्त करणारा षटकार. सुहास पवारच्या बॅट मधून तिसरा. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. धाव फलकावर 43. रिक्वायर्ड रन रेट 16.25 आहे. ग्लान्स होता, अत्यंत सुंदर, नजाकत, मनगटाची जादू दाखवली. इथे ट्रिक शॉट होता, जादुई फटका सुहास पवारच्या बॅट मधून. आणि धाव फलकावरती धावा आहेत आता 2 षटकांमध्ये 43 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 108 धावांना प्रत्युत्तर देताना पॉवर प्ले मध्ये 43. चांगली सुरुवात आहे. सुहास पवारची फलंदाजी बहरते, फलंदाजी फुलते. विजयाच्या मार्गामध्ये गुलाब पाकळ्यांचा सडा त्यानं टाकलेला आहे. या वेगानं तो जर पुढे सुरू राहिला तर मला वाटतं दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन चिखलगावसाठी ती गोष्ट अत्यंत चांगली ठरेल. विजयाच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू. अमित राऊत खेड तालुक्यातला अत्यंत जबरदस्त खेळाडू आहे. अष्टपैलू गुणवत्ता अमित राऊतकडे गेली. अनेक वर्षे धावांचा हा झरा अव्याहतपणे वाहतोय. फटका खेळायचा होता, मात्र थोडीशी लेट आली बॅट. बॅकलिफ्ट थोडीशी हाय होती, बॅट योग्य वेळात खाली आली नाही, लेट झाला हा शॉट. आणि फलकावरती धावा 44 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. खेड तालुका प्रीमियर लीग दुसऱ्या सीझन मध्ये किरण तात्या कड आणि त्यांची सगळी टीम आहे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करतायत. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगची पहिलं पर्व होतं, त्यावेळेस आपण किरण तात्या कड, सचिन बर्गे यांना तिथे आयोजक म्हणून बघितलं होतं. खेड तालुक्यामध्ये क्रिकेटची मुहूर्त मेढ रोवण्यामध्ये या खेळाडूंचा मोठा वाटा राहिलेला आहे. मी सिंहाचा म्हणेल. 1 धाव इथे प्राप्त होणार आहे. 45 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 सुरू. अमित राऊत आणि सुहास पवार. विजय पावलेला परत एकदा गोलंदाजीवरती आणलेला आहे. 2 मोठे फटके ठोकत महेश नानगुडेनं विजय पावलेच्या गोलंदाजीवरती देखील हल्ला चढू शकतो हा विश्वास निर्माण केला होता. आता अमित राऊत समोर आहे, गोलंदाज विजय पावले. पालीमध्ये पहिल्यांदा विजय पावलेला आम्ही गोलंदाजी करताना ज्यावेळेस बघितलं, त्याचा स्टान्स, त्याचा रनअप, तिथं रिदम, त्याचा स्पीड, त्याचा स्विंग, या सगळ्या गोष्टींवरती प्रेक्षक फिदा झाले होते. पण तो गोलंदाजीमध्ये नाही प्रसिद्ध आला. त्यानं मारलेले 5 षटकार 2008 वगैरे साल असावा, 8 किंवा 9 वगैरे साल असेल मला वाटतंय. पण तिथून पुढे या खेळाडूने मागे वळून बघितलं नाही. 47 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. विजय स्लोवर वन. इथे ही खरं तर खासियत आहे विजय पावलेची. अगोदरचे चेंडू त्यानं प्रचंड वेगाने टाकले होते आणि त्यानंतरचा एक हळूवारपणे टाकलेला चेंडू, हलकासा लेग ब्रेक. इथे मात्र निष्प्रभ, मी गलित गात्र म्हणेल फलंदाजाला. 47 वरती 1. काय गोलंदाजी. 4 धावा केवळ 4 चेंडू मध्ये. पहिल्या षटकामध्ये थोडासा खर्चिक होता, मात्र दुसऱ्या षटकामध्ये त्यानं पुन्हा एकदा पुनरागमन केलेलं आहे. आता समोर अमित राऊत आहे. काल खेड तालुक्याचा सुपरस्टार
मला वाटलं होतं राहुल कदमचं क्रिकेट संपलेलं आहे, पण राहुल कदम पुन्हा काल मैदानामध्ये आला. नंतर आपण त्याला बघत होतो शेवटच्या चेंडूवरती 6 धावांची गरज असताना राहुल कदमने ठोकलेला षटकार जवळ आजपर्यंत 100K म्हणजे 1,00,000 लोकांनी बघितलाय. तो प्रचंड व्हायरल झालेली ही क्लिप आणि 24 तास पण झालेले नाहीत. त्या घटनेला अजून 4 तास बाकी आहे. तर वाईट चेंडू, एक अतिरिक्त धाव इथे येणार आहे. डोक्यावरून गेलेला चेंडू आहे असं पंचांचं मत पडलेलं आहे आणि फलकावरती धावा 50 आहे. ही आली अवांतर धाव. माननीय रुपेश टेकाळे, शिवन्य एंटरप्राइजेस यांच्याकडून अवांतरची एक रन. अनेक असे काही चमत्कार या स्पर्धेमध्ये घडतायत. क्रिकेटची एक वेगळी आक्रमकता, एक वेगळी नशा, एक वेगळी झिंग निर्माण करणारी स्पर्धा आहे खेड तालुका प्रीमियर लीग. काल नितीन तात्या वाडेकर यांनी घेतलेला कॅच सुद्धा प्रचंड व्हायरल होतोय. एक चेंडू 6 धावांची गरज असताना राहुल कदमनं ठोकलेला षटकार व्हायरल होतोय. रोज अशा काही गोष्टी असतात की त्या प्रचंड व्हायरल होत आहेत. आणि विशेष म्हणजे संपूर्ण देशभर, जगभर ज्या खेळाडूंकडे ओ हो इथे अमित राऊतला मागे पाठवलंय. क्लीन बोल्ड या चेंडूंसाठी ओळखला जातो विजय पावले. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खरावी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. फलकावरती धावा 50. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 50 धावा. 3 षटकांचा खेळ संपलेला. 18 चेंडू मध्ये 50 पूर्ण झालेले आहेत. पुढच्या 18 चेंडू मध्ये 58 धावांची आवश्यकता आहे. इथे थोडस सेन्सिबल खेळणं गरजेचं आहे. कसं खेळायला पाहिजे फलंदाजाने हे मला इथे सांगता येणार नाही. जर फक्त माझा आवाज युट्यूबवरच ठेवला तर तिथे मी सांगू शकतो. पण जी सुरुवात मिळाली होती पहिल्या 2 षटकांमध्ये, विजय पावलेनं त्याच्यावरती ब्रेक लावलेला आहे. म्हणजे सुसाट गाडी सुटलेली आहे आणि अचानक पुढे स्पीड ब्रेकर आलेला आहे. थोडीशी ड्रायव्हरची तारांबळ झालेली आहे तिथे, मात्र त्यानं व्यवस्थितपणे ब्रेक लावलेला आहे आणि तो लावणं गरजेचंच होतं. तर पाहायचे आता पुढे पुन्हा एकदा गिअर शिफ्ट केलं जाईल का, ऍक्सेलरेट केलं जाईल का स्कोअरला, पुढे लक्षात येईल. आपल्या फलकावरती अजून 58 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज यश बर्गे मैदानामध्ये दाखल होणार आहे. सुहास पवारच्या साथीला यश बर्गे, आयकॉन सुहास पवार. 3 षटकार एकाच षटकामध्ये त्याने ठोकलेले 4 चेंडूंमध्येच. आणि तोच आता असेल स्ट्राईक एंडला. समोर गोलंदाज किरणकड, गोलंदाज आहे तोच आहे. आणि मला वाटतं पुन्हा पहिल्या दोन्ही गोलंदाजांवरती मोठा हल्ला चढवला होता, परंतु संघनायकाने त्या दोघांवरच विश्वास पुन्हा ठेवलेला आहे. बऱ्याच वेळा असं होतं की एखादं षटक महागडं आल्यानंतर त्या गोलंदाजाला साईड केलं जातं, नवीन तिथे रिप्लेस दिला जातो. पण संघनायकाला किरणकडची क्षमता माहिती आहे. विजय पावलेची क्षमता काय आहे हे सांगायला कुठल्या क्रिकेट पंडिताची गरज नाहीये. त्यामुळे पहिल्या षटकामध्ये त्याने जरी 17 खर्च केलेला असला तरी दुसरं षटक त्याच्याकडे लगेच येणार होतं. आणि पहिला चेंडू वाईड आहे किरणकडचा. धावफलकावरती धावा 51. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 57 पाहिजेत अजून 18 चेंडूंमध्ये. मॅच बरोबरीचे, सामना दोलायमान आहे, दोन्ही संघांकडे झुकलेला आहे. यस, फटका खेळायचा होता, मात्र चेंडू थोडासा कमी गतीने होता, त्यामुळंच बॅट व चेंडूच्या वरती खूप पुढे आला तो खेळण्यासाठी. हा फटका थोडासा लेट खेळणं इथे अपेक्षित होतं. फलकावरती धावा 53 आहेत. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4थं षटक सुरू आहे. 2 धावा इथे सुहास पवार पूर्ण करणार आहे. ऑल इंडिया ओपन क्रिकेटमध्ये देखील सुहास पवार नावाचं एक मोठं वादळ आहे, एक मोठं वलयांकित नाव आहे. इथे उजव्या यशीच्या बाहेर आहे, बाहेरची कड आहे, मोठी विकेट. सुहास पवार आयकॉन बाद. आणि मला वाटतंय इथे दिशा स्पोर्ट्स फाउंडेशनला मोठा धक्का आहे. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील, युवा उत्तेजक येलवाडी यांची बरीची टाळी. आता यश बर्गेवरती जबाबदारी असणार आहे. RPL मध्ये देखील अर्धशतक यश बर्गेच्या नावावरती आहे, त्यामुळं त्याला परत एकदा आपल्या क्षमतेला न्याय द्यावा लागेल.
आणि विशेष म्हणजे इथे क्षमतेच्या 100% नाही, 200%, 300, 400, 500, 1000% योगदान तुम्हाला द्यावं लागणार आहे. एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही काहीतरी आउटस्टँडिंग करणार आहात, एक्स्ट्रा ऑर्डिनरी तुमचं काम होणार आहे, तरच तुमची दखल कोणीतरी घेणार आहे. कोणीतरी पॅकर्स घेईल, कोणती फ्रँचायझी घेईल किंवा प्रेक्षक घेतील. पण त्यासाठी आउटस्टँडिंग तुमच्याकडून होणं गरजेचं आहे. जिथे तुम्हाला संधी, आणि आज टेनिस क्रिकेट असं क्षेत्र आहे की या क्षेत्रामध्ये कुठलाही वशिला चालत नाही. कुठलाही पॅकर्स तुम्हाला वशिल्यावरती संघात घेणार नाही. लेदर बॉल क्रिकेटमध्ये आम्ही खूप ऐकतो की नाही, माझा वशिला नव्हता, किंवा त्याचा वशिला आहे म्हणून तो संघात खेळतोय, त्याचा वशिला आहे म्हणून तो संघात खेळतोय, किंवा वशिल्यामुळे माझा नंबर लागला नाही, रात्री मला कॉल होता की उद्या तुझी निवड होईल आणि दुसऱ्या दिवशी लिस्ट बघितली तर माझं नाव नाहीये. अशा चर्चा तुम्हाला खूप ऐकायला मिळतील लेदर बॉल क्रिकेटमध्ये. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नाही. तुम्ही सातत्यपूर्ण कामगिरी करा तर आपोआप फ्रँचायझी तुमच्याकडे येईल. तुम्हाला एक दिवस कॉल येईल, आपली ही टुर्नामेंट आहे, तुला खेळायचंय, बस उंच फटका, अकूट टप्प्याचा चेंडू, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग वरून येणार आहे, 2 धावा जरूर प्राप्त होतील. आणि मग तुम्ही कधी ते दिसेल, तुमचा खेळ कधी दिसेल, तर तुम्ही अशा मॅच मध्ये जर काही चमत्कार केला तर मला वाटतं यश बर्गेसाठी ही संधी आहे. आणि त्याचबरोबर साहिल राऊतसाठी पण संधी आहे. 55 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये, 15 चेंडू 53 ची आवश्यकता आहे. आणि इथे टाळ्यांचा कडकडाट का झाला असेल, मी तर मॅच कडेच होतो. या साहिल राऊत, आणि साहिलला सुद्धा बघितलं की एक सुपरस्टार आलाय, त्याचं स्वागत षटकारानेच करायचंय आणि त्याने ठोकलेलं आहे. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. काल जादुई फलंदाजी साकारले. 1 चेंडू 6 ची गरज असताना षटकार, 1 चेंडू 5 ची गरज होती आणि षटकार ठोकून त्याने सामना जिंकून दिला. 1 लाख लोकांनी सोशल मीडियावरती तो व्हिडिओ बघितलेला आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू, इथे होईल निर्धाव, फलकावरती धावा 61 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. राहुल कदमला आम्ही हा पिच क्रिकेट तो खेळत होता तेव्हापासून बघतोय, आणि मला वाटतं 2009, 10, 11 बरोबर ना राहुल, ज्यावेळेस तुम्ही हप्पीच क्रिकेट खेळायचे. मागचे 15-16 वर्ष राहुलनं देखील चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे. अजूनही असे चमत्कार तो घडू शकतो आणि ती क्षमता त्याने काल दाखवून दिलेली आहे. बुडवले साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खरावी, प्रसिद्ध तीन गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 चेंडू 43 धावा. अजून मॅच संपलेली नाही. 12 चेंडू 43. किरण कडचं हे षटक पुन्हा एकदा थोडस खर्चिक राहिलं. 15 धावा या षटकामधून. 2 षटकांमधून एकूण किरण कडनं 41 धावा खर्च केलेल्या आहेत. किरण कड 2 षटकामध्ये 41. विजय पावलेने मात्र पहिल्या षटकामध्ये सरासरीपेक्षा धावा खर्च केल्यानंतर पुन्हा छान कमबॅक केलं. तर अजूनही विजयाच्या दिशेने अग्रेसर आहे दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन. 2 आयकॉन जरी परतलेले असेल तर तालुक्यातले युवा खेळाडू मैदानामध्ये आहेत. यश बर्गे आणि साहिल राऊत. प्रशांत भोईरच्या हातामध्ये चेंडू. आता तालुक्यातले खेळाडू आहेत. थोडासा प्रेशर असतो ज्यावेळेस आयकॉन बॉलर असतो, त्यावेळेस थोडासा प्रेशर असतो. पण आता तालुक्यातले रेग्युलर आम्ही तालुक्यात खेळताना ज्यांना फेस करतो असे गोलंदाज समोर आहे. यश बर्गेनं RPL मध्ये 19 चेंडूमध्ये 50 धावा ठोकल्या होत्या. यास्काडाक आहे, पूल केला चेंडूला आणि थेट पाण्याच्या टाकीवरती ठोकलेला वादळी षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, युवा खेळाडू आहे, युवा जोश आहे त्याच्याकडे. आणि पायचे आता त्याला कसं रोखणार आहे प्रशांत भोईर. पहिल्या बॉल वरती षटकार आलेला आहे. 71 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 37 अजून पाहिजेत 11 चेंडू मध्ये. 37 मोर रिक्वायर्ड टू विन.
हुतात्मा राजगुरू क्रीडा संकुल वरती 35 धावांची गरज असताना 25 ठोकणारा हा खेळाडू आहे. बाहेरची कड जरूर आहे आणि धावबाची संधी असू शकते तिथे. यस 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 बेल्स तर पडलेली आहे आणि पंच तिसऱ्या पंचांकडे जात आहेत. मात्र बॉडी लँग्वेज सांगते की तिथे धोका झालेला आहे. निराश मनानं पवेलियन कडे यश बर्गे कूच करतोय. 71 धावा. थोडासा संभ्रम झाला होता दोघांमध्ये, समन्वय संपला होता, ताळमेळ नव्हता घ्यायची की नाही धाव यामध्ये. पण त्याच्यानंतर यष्टिरक्षकाकडून थोडासा चेंडू इकडे तिकडे झाल्यावरती धाव घ्यायचा प्रयत्न केला. पण तिथे काय घडलंय ते बघायचं. यस तिसऱ्या पंचांचा निर्वाळा येतोय. फलंदाज बाद. यश बर्गे पुन्हा मोठी विकेट. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील युवा उत्तेजक येलवाडी यांची बळीची टाळी. यानंतर सुपरस्टार लिजेंड सुपरस्टार गणेश वाडेकर साहेब ही खाक्या इथे बघायला मिळेल का? तर साहिल राऊत नुकताच पोलीस सेवेमध्ये दाखल झालेला आहे. शुभेच्छा त्याला पण. क्रिकेट खेळणारे खेळाडू भरपूर पोलीस सेवेमध्ये आहेत आणि चांगलं क्षेत्र आहे. डिपार्टमेंटमध्ये सेवा करण्याची संधी मिळते. अजूनही बऱ्याचशा भरती होत आहेत. अजूनही युवकांनी या. तुमचा फिटनेस चांगला असतो. तुम्हाला ग्राउंड्समध्ये मार्क्स जरूर मिळतात. वेगळं काही करायची गरज नाही. थोडासा अभ्यास करा आणि पोलीस सेवेमध्ये जा. खेळही खेळा. आम्ही बघतोय अनेक पोलीस सातत्यानं क्रिकेट भरपूर खेळतायत. पण प्रामाणिकपणे सेवा पण करा. शेवटी प्रशासन महत्वाचं आहे. पण आम्हाला अभिमान आहे आमच्या या कर्तबगार अधिकाऱ्यांचा जे क्रिकेटर आहेत. 71 धावा 4 गडी बाद. 5वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. फुल टॉस होता मात्र लिफ्ट मिळाली नाही. तर फटका चांगला आहे. गॅप मध्ये होता चेंडू. लॉंग ऑफच्या बाजूला मिळतायत धावा 4. भिडूरले साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. 33 धावांची आवश्यकता आहे. दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन साकोर्डे चिखलगाव संघाला. तगडी मॅच. 108 धावांचा पाठलाग 6 षटकांमध्ये करायचा आहे आणि अजूनही सामना संपलेला नाहीये. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत चेंडू सीमारेषा पार. धावा 4. भिडूरले साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. पाहिजे 29. लाईट्स ऑन करायच्या आहेत. 7 चेंडू 29 धावा. हा चेंडू खूप परिणाम करणार आहे. इथे जर मोठा फटका येत असेल तर पुढच्या षटकामध्ये 25-23 धावा असू शकतात. फलंदाजांच्या मानसिकतेच्या दृष्टीने ते अधिक जास्त महत्वाचं असेल. आणि फटका तगडा आहे. धावा मिळतील इथे 6. फ्लॅट शॉट. वाह देखना फटका. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. धन्यवाद डीसी. आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं वर्सून दिनेश भाऊ साठे, रमेशजी शितोळे, राहुल शेठ शिळवणे, समीर भाऊ कदम, त्याचप्रमाणे योगेश शेठ शितोळे, मनीष शेठ शिळवणे, भूषण शेठ शिळवणे या मान्यवरांचे शुभागमन होते. आपलं मनापासून स्वागत आहे. शिळवणे एंटरप्राइजेसचे ओनर युवा उद्योजक राहुल शेठ शिळवणे यांच्या माध्यमातून एक प्रेक्षक गॅलरीचे सौजन्य प्राप्त होते. त्यांचं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं आम्ही मनापासून स्वागत करतो. तर शिळवणे एंटरप्राइजेसचे ओनर कुमार भूषणदादा शिळवणे युवा उद्योजक यांच्या वतीनं एक प्रेक्षक गॅलरीचं सौजन्य प्राप्त होते. त्यांचं खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपण सर्वच मंडळी स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित आहात. खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं आम्ही आपलं मनापासून स्वागत करतो. अनंत कृपा पतसंस्थेचे चेअरमन आदरणीय भरतभाऊ बिरदवडे यांच्या ठिकाणी शुभागमन होते. आपलं स्वागत आहे. माजी उपसरपंच कराबडीचे रविशेठ घाडगे साहेब उपस्थित होत आहेत. आपलं देखील
मनापासून स्वागत आहे. आपल्याला विनंती केला ते आपण व्यासपीठावरती या. खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं आम्ही आपलं मनापासून स्वागत करतो आणि मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती या आणि स्थानापन्न व्हा. ओ टू कॉम्बॉक्स. शेवटचं षटक मैदानामध्ये शिल्लक आहे. 23 धावांची गरज आहे. साहिल राऊत, गणेश वाडेकर. मोठी क्षमता दोन्ही खेळाडूंमध्ये आहे. गोलंदाजीमध्ये काय प्रयत्न होत आहेत. स्वर्गीय नंदाई भिवरे स्पोर्ट्स फाउंडेशन भानोबाची कोयाळी संघाकडून स्वतः संघ मालक ॲडव्होकेट खेड तालुक्यातील प्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट महेश भिवरे गोलंदाजी मार्कवर. लीग मध्ये शेवटच्या षटकामध्ये 12 धावांची आवश्यकता असताना 12 धावांचं रक्षण करणारा खेळाडू ॲडव्होकेट महेश भिवरे. एक बक्षीस येते दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकोडी संघाचे संघमालक आदरणीय बाळासाहेबजी कडलक साहेबांच्या वतीनं जर साकोडी संघ ही मॅच जिंकत असेल तर टोटल टीम साठी 10,000 रुपयांचं पारितोषिक आहे. ओ टू कॉम्बॉक्स. दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन विरुद्ध स्वर्गीय नंदाई भिवरे स्पोर्ट्स फाउंडेशन भानोबाची कोयाळी. सगळ्या टीम्स एकमेकांच्या विरोधात आहेत. 23 धावांची गरज आहे. 6 चेंडू 23. ॲडव्होकेट महेश भिवरे समोर गणेश वाडेकर. स्लोवर वन आणि ओ हो इथे काय घडतंय. अजून एक धाव घ्यायची आहे आणि ही धाव पुन्हा एकदा इथे प्राप्त होणार आहे. मात्र आता 2 धावा पहिल्या चेंडूवरती प्राप्त होत आहेत. मागणी होते परंतु पंच त्या मागणीला कुठलाही प्रतिसाद देत नाही. बाईज आहे. 2 धावा मिळतील फलकावरती. 87. 5 चेंडू आणि इथे मला वाटतंय फलंदाजांची मागणी वाईडची. DRS पंचांकडून कॉल होतोय. बघायचंय काय घडलंय तिथे. शेवटचं षटक आहे आणि त्यामुळं DRS साठी कुणी मागे पुढे बघणार नाही. त्यांच्याकडे जर शिल्लक असेल DRS तर ते घेणार आहे. तसाही DRS तुम्हाला कोणालाही घरी घेऊन जाता येत नाही. फेअर डिलिव्हरी हा कॉल आलेला आहे. त्यामुळे चेंडू चांगला होता. फक्त 2 धावा तिथून मिळतील फलकावरती. 87. 4 गेड्याच्या मोबदल्यामध्ये योग्य चेंडू होता. स्लोवर वन टाकला होता ॲडव्होकेट महेश भिवरे यांनी. पहिला चेंडू फलंदाजाला बुचकळ्यात टाकणारा. प्रत्यक्षात कोर्टामध्ये सुद्धा समोरच्या साक्षीदारांना बुचकळ्यात टाकणारे वकील तुम्हाला माहित आहेत. त्यामुळे फलंदाजांना सुद्धा ते सहज बुचकळ्यात टाकू शकतात. अपेक्षित वाक्य कसं काढून घ्यायचं ते त्यांना खूप चांगल्या प्रकारे माहित आहे ॲडव्होकेट महेश भिवरे. स्लोवर थोडासा वेग दिला होता. इथे वेग दिला होता जरूर आणि इथे बाद होईल गणेश वाडेकर. वाईड चेंडू आहे. चेंडू वाईड आहे. धावा मिळतील 1. फलंदाज मात्र बाद होणार आहे. 5 चेंडू आणि 20 धावा समीकरण. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील युवा उद्योजक येलवाडी यांची बरीची टाळी. पाच चेंडू आणि 20 धावा असं समीकरण इथे समोर आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये तुषार बांगर. ॲडव्होकेट महेश भिवरे यांनी पहिल्या दोन्ही चेंडूंवरती व्हेरिएशनची कमाल दाखवलेली आहे. पहिला चेंडू स्लोवर वन टाकला होता. दुसरा चेंडू थोडासा वेग दिला. यावेळेस थोडीशी लाईन भरकटली. मात्र डाव्या हाताचा फलंदाज साहिल राऊत ऑन स्ट्राईक. या अगोदर दमदार फलंदाजी राहिलेली. 8 चेंडू मध्ये 26 धावा साहिल राऊतनं फटकावलेल्या आहेत. 5 चेंडू मध्ये 20 धावांचं आव्हान त्याच्या समोर. आज हिरो बनायला संधी आहे. फुलटॉस बॉल नाही कनेक्शन. फुलर लेनचा खाली खोचलेला चेंडू होता. इथे डॉट बॉल. 4 चेंडू 20. मॅच इज स्टील ऑन. अजूनही सामना संपलेला नाही. खरं तर क्रिकेटची मॅच कधी संपत नाही. एका चेंडू मध्ये किती धावा तुम्ही बनवू शकता. जर तो बॉल प्लेइंग मध्ये असेल, तो डेड झाला नसेल तर तुम्ही किती धावा काढू शकता. नो लिमिट, अनलिमिटेड. पाहायचं इथे 88 वरती 5.
4 चेंडू 20 आणि उंच टोलेजंग लांबच लांब. धावा मिळतील 6. समालोचन कक्षामध्ये ठोकलेला षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. पुन्हा एकदा गगनचुंबी फटका साहिल राऊतचा. 94 वरती पोहोचतोय स्कोअर. 3 चेंडू 14 धावा. रोमहर्षक आणि चित्तथरारक लढत परत एकदा प्रेक्षकांच्या भेटीला. सगळ्या टीम तगड्या आहेत. आपण सुरुवातीला असं बघितलं होतं की 2 षटकांमध्ये चांगली सुरुवात झाली होती. विजय पावलेनं अडवलं होतं. त्याच्यानंतर असं वाटलं होतं की आता इथे स्वर्गीय नंदाई भिवरे स्पोर्ट्स फाउंडेशन या सामन्यावरती मजबूत वर्चस्व प्राप्त करेल. साहिल राऊत आला, त्यानं पाहिलं, आपण नंतर त्याला बघत होतो. फटक्यांचं चांदणं शिंपीत गेलं, आपण त्यामध्ये न्हावून गेलो. फलंदाजीतला तो रोल्स रॉईस आहे. 94 वरती 5. ओ हो, फटका कसा खेळला तो. लेंथ बॉल होता, मोजून टाकलेला, मापून टाकलेला आणि तिथे मात्र कनेक्शन मिळू दिलं नाही. निर्धाव चेंडू. 2 चेंडू 14. विटे अंधाराचे जाळे झाले मोकळे. आकाश दऱ्या खोऱ्यातून वाहे प्रकाश प्रकाश. आता सोपी लढत असेल थोडीशी स्वर्गीय नंदाई भिवरे स्पोर्ट्स फाउंडेशन साठी. वाईड नो चेंडू नाही पडला तर 2 चेंडू 14. इथे फटका थोडासा फसलेला आहे. 6ची अपेक्षा होती, 4 मिळालेले आहेत. शेवटचा चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. भिडूले साऱ्या गगनात ललकार माननीय श्री दीपराज दादा खरावी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. जबरदस्त गोलंदाज डेथ ओव्हर स्पेशालिस्ट ऍडव्होकेट महेश भिवरे हे नाव आता पुढे आलेलं आहे. टीम अडचणीत असताना जबाबदारी स्वतः कशी घ्यायची, संघ मालक आणि संघ मालक म्हणून पुढे येत असताना विजय कसा मिळवून द्यायचा शिका. महेश भिवरे यांच्याकडून चांगला चेंडू आणि इथे याच बरोबर स्वर्गीय नंदाई भिवरे स्पोर्ट्स फाउंडेशन भानोबा क्रिकेट क्लब भानोबाची कोयळे या संघानं पहिला विजय नोंदवला आणि आघाडी घेतलेली आहे. काय जबरदस्त मॅच. कौतुक व्हायला पाहिजे ऍडव्होकेट महेश भिवरे यांचं. संघ मालक मी बघितलंय, कुठली RPL असेल, खेड तालुका प्रीमियर लीग असेल, दोन्ही संघ स्पर्धांमध्ये संघ असतो. हमखास संघ देतात, चांगली टीम निवड करतात, स्वतः येतात, खेळतात, संघाला जिंकून देतात. असे संघ मालक तुम्हाला दुसरे क्वचित बघायला मिळतील. शेवटच्या कॉलबॅक मध्ये सुद्धा लीग मॅच मध्ये देखील 12 धावांची आवश्यकता असताना जिंकून दिला होता सामना ऍडव्होकेट महेश भिवरे यांनी. पुन्हा एकदा एक सामना जिंकून दिलेला आहे. त्यांचे चिरंजीव सुद्धा मला वाटतं त्यांच्यासाठी खास मेसेज घेऊन आलेले आहेत. त्यांच्याकडे बोर्ड आहे तो. आपल्या कॅमेरामॅनला विनंती, बघा ऍडव्होकेट महेश भिवरे सरांचे चिरंजीव आहेत, त्यांच्या हातात काय जरा तो बघू द्या मला बोर्डवरती काय लिहिलंय. तर मला वाटतंय संघाचा लोगो त्याने स्वतः डिझाईन करून तो लोगो तयार केलेला आहे.